लहानपणी ऐकलं होतं, कुठंतरी दूर डोंगरांमध्ये एक मंदिर आहे. तर आज आपण अशाच जागेवर जाणार आहोत, जिथं डोंगरामध्ये एक मंदिर आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट व्लॉग. आता आपल्याला जायचं आहे शिवदऱ्यापाशी. तिथं आपल्याला ते मंदिर ते बघायचे आणि आपल्याला तिथून सनसेट व्ह्यू कॅप्चर करायचे आहेत. काही इथे मांजरले भारी यार. इकडं आपल्याकडं तर जायचं तिथं आणि ते त्याला पूर्ण आपल्याला मला कॅप्चर करायचे तिथले पूर्ण मुमेंट्स जे सनसेटच्या टायमिंगला असतात. तर आता मी काही असा सेटअप केलेला आहे मोठं व्लॉगिंगसाठी, कारण की प्रॉपर मोठं व्लॉगिंगसुद्धा महत्त्वाची असते जेव्हा आपण टूर अँड ट्रॅव्हल करतो. तर अशा प्रकारे माझं काही मोठं व्लॉगिंग सेटअप आहे. ह्याच्यामध्ये आपला मोबाईल राहील आणि हे आहे माईकचे पोर्ट, ते म्हणजे माईक आपल्याला लावायचे, आणि हेल्मेट, हे स्टॉक हेल्मेटचं गाडी संगत आलेलं. आणि अशा प्रकारे काही आता इथून जायचं आहे लेफ्ट साईडला. ओके, हा लेफ्ट साईडला जायचं आहे. आणि आता ह्या चौकातून मला जायला लागन लेफ्ट साईडला, आणि शिवदऱ्याला जायचं म्हणल्यावर ह्या सरळ रस्त्याने गेल्यावरती एक राईट, पुन्हा लेफ्ट, आणि पुन्हा स्ट्रेट जायला लागेल साई पंढरी लॉन्सच्या समोरून, अंकुशनगरमधून. अंकुशनगरची कमानमधून मध्ये जायचं आहे सरळ. तर घरापासून 5 किलोमीटरच्या अंतरापासून लांब आलो असून मी, आणि तरी पण त्या दिवशी जो व्लॉग बनवला होता त्या व्लॉगचं ते मंदिर इथून दिसतंय. ते मंदिर इथून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल का नाही, पण तिथं आहे ते मंदिर. तर त्या मंदिरामध्ये व्लॉग बनवला होता आपण. आता जायचं आहे ह्या रस्त्याने सरळ शिवदऱ्याकडे. तर शिवदऱ्याकडे जायसाठी ह्या रस्त्याने सरळ जायचं आहे. मला वाटतं इथून 2 ते 3 किलोमीटर शिवदरा असन, इथले मॅक्सिमम 5 किलोमीटर असन. तर या डोंगर दऱ्यांमध्ये दडलेली असती आपली स्वतःची आवाज, आणि ती आवाज जर ऐकायची असेल तर इथं येऊन ती फक्त फील करायची असते. आय डोंट नो हा रस्ता कुठं जातोय, पण मला हा रस्त्याने कन्सिस्टंट एक शिवदऱ्याची हे उत्तर जायचं आहे वाटतं मला. हा इथून पुढे गेलो आता शिवदरा परिसर येतोय. कोणीतरी म्हणलं होतं, जर स्वतःला ओळखायचं असेल तर प्रवास करा, कारण की प्रवास तुम्हाला ती वस्तू देतो जी पैसे नाही देऊ शकत. ती अंडरस्टँडिंग, ते विजन प्रवासानेच भेटू शकते. आपलं जीवन पण ना एक प्रवासच आहे, ज्यामध्ये आपल्याला एका डेस्टिनेशनवर जायचं असतं. पण मॅटर हे करतं की आपण ती जर्नी कशी कंप्लीट केली. आपण त्या जर्नीमध्ये हॅपी तर होतो ना, हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे शेवटला. जर आपल्याला रिग्रेट नसेल करायचं तर हॅपी राहायचं शिकायला पाहिजे. आणि असंच रस्ते बघत बघत मी पोहोचलो शेवटी माझ्या डेस्टिनेशनवरती, म्हणजे शिवदरा इथे. फायनली आपण इथं आलेलो आहोत, आणि आता पाया पडायचे देवाच्या. इथं गणपतीची मूर्ती आहे, तिथं पाया पडायला जायचे. जो रस्ता, ज्या रस्त्याने आम्ही आलतो, इथे खाली एक मंदिर आहे, मला वाटते महादेवाचं मंदिर आहे. इथं खाली मी गेलेलो आहे एकदा इथं. तर मग ह्या मंदिरात एकदम दर्शन करायचे. इथं ते खाली तळ्यासारखं आहे, तिथं तळ्यासारख्या जागेवर जायचं आहे. मला वाटतं इथं बंधारा टाईप काहीतरी म्हणून ठेवले त्यांनी. तर जायसाठी रस्ता खरंच खतरनाक रस्ता आहे. इथून खाली उतरायचे आणि जायचे.
खालच्या त्या देवांचे दर्शन केले आणि त्या तळ्याचं पण हे केलं, बघितलं ते तळं. ते आपण आता जायचं आहे, वर एक मंदिर आहे तिथं, त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि वापस घरी जायचं आहे. आणि सनसेटचे काही सनसेट बघायचं आपल्याला, ब्युटिफुल सनसेट जो की खूप दिवसानंतर मी बघणार आहे. एक छोटी ट्रेकिंग सारखंच आहे इथं वर जायसाठी. ते मंदिर तिथं, त्या मंदिरापाशी जायचं आहे. इथून इथे जायलाच खूप हार्ड चाललंय. बघूत आता किती वेळ लागेल. सो फायनली आपण त्या मंदिरापाशी आलो. श्री तुळजाभवानी माता मंदिर, देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरापाशी असं आहे. देवीचं दर्शन करूत आणि इथं मेनली 4 मंदिर आहेत. एक गणपतीचं, दुसरं महादेवाचं, तिसरं तुळजाभवानी देवीचं आणि चौथं हे काय माहीत. इथे एक बघूत कोणतं मंदिर आहे ते मंदिर ते. आणि तिथं इथे एक ब्रिज आहे, ते फोटो काढायला, तर तिथं जायचं आहे. जंगलात गेले म्हणजे वाटतं इथे सगळं वातावरण खतरनाक. इथं खराब रस्त्यामधून न्यायला लागला आहे मला. आणि तिथं एक ब्रिज आहे, काळा लोखंडाचा ब्रिज. तर तिथं जायचं त्या लोखंडाच्या ब्रिजवर. इथं पाणी काढायचं आणि हा ब्रिज, तो त्या ब्रिज पाशी यायचं होतं मला. सो तर इथं आपण व्हिडिओ ते फोटोज काही काढले आणि हे इथं ब्रिजपाशी बघितलं ते मंदिर जिथं मी आलतो पहिल्यांदी. स्टार्टिंगला जे मंदिरापाशी आलतो तेच मंदिर. सर तर तिकडं फोटो ते काढून झाल्यावर इकडं ह्या मंदिरामध्येच आलं. इथे येते डायरेक्ट येते असं. तर आता डायरेक्ट जाऊ बाईकने आणि डायरेक्ट घरी जायला जाऊ, कारण की सनसेट तर काय बघायला भेटलं नाही, कारण की टाईम झालेला नाही सनसेटचा. इथं गार्डन टाईप बी बनवलेलं आहे लहान लेकरांना खेळायसाठी, पुन्हा व्यायाम करण्यासाठी. काही जण येतं तिथं त्यांना व्यायाम करायसाठी पण इथं गार्डन टाईप बनवलं आहे. तर ओव्हरऑल इथं वातावरण खूपच भारी झालं आहे वातावरण. तर हे आहे इथं, ज्यांनी आय थिंक कोणची एक्सरसाइज करायची माहीत नाही. ह्यानी मला वाटतं पायाची एक्सरसाइज करायला लागते, लेगची. आणि डबल बार आणि नाही सॉरी सिंगल बार आणि ते तसे काही आहे तिथं. सो तर शिवदरा व्लॉग इथंच संपवतोय, कारण की आता सगळं एक्सप्लोर केलं शिवदरा. तुम्हाला दाखवलं मंदिरं जितके आहेत इथं तितके. आणि आता जायचं डायरेक्ट घराकडे. ओव्हरऑल शिवदरा एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो डायरेक्ट घराकडे. मला एकच सांगायचं आहे यामधून, की तुम्ही तुमचे जे तुम्हाला गोष्टी आवडतात ते करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही नंतरवर जे टाकताना, जे पोस्टपोन करीत जाताना, एक सांगायचं म्हणजे नंतर कधी येतच नाही. म्हणून ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात त्या करणं सुरू करा, कारण की नंतर तुम्ही एकच करणार रिग्रेट, दुसरं काही करू शकणार नाही. कारण की बघा ना तुम्ही की तुमच्याकडे टाईम खूप कमी, कम्पॅरेटिव्हली तुमची खूप सारी लाईफ तुमची रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये दुसऱ्यांसाठी जाणार आहे जर विचार केला तर थोडा डीपमध्ये. तर तुम्ही तुमचे जे बी गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला सुरू करायला पाहिजे. कारण की मे बी आता मी जर मोटो व्लॉग सुरू करतो, मला आवडतं हे, तर काही दिवसांनी जर मी ह्यामध्ये सक्सेसफुल झालो तर मी माझ्या पॅशनसोबत, म्हणजे मला जे आवडतं आहे, मला मोटो व्लॉगिंग करायला आवडते, त्यासोबत अर्निंग करणार, त्यासोबतच माझी ग्रोथ होणार. पण जर मी समजा एखादी जॉब करायला लागलो, त्यामध्ये मला पैसे तर खूप भेटतील, त्याचा काही विषयच नाही. पण जी वस्तू मेन आहे
ती माझी ती हॅपीनेस नाही भेटणार कुठं काही की. आजच्या प्रवासाने काही शिकू नाही तर नाही शिकू हे तर शिकविलं की इनर हॅपीनेस खूप इम्पॉर्टंट असते. म्हणून ते काम करा जे तुम्हाला खरंच हॅपीनेस देते.